कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सापडले, हेच शोधत होतो मी। सुशीला, हेच ते पेपर्स। सुशीला, खरं तर हे घर आपण शार्दूलच्या परवानगीशिवाय बनीच्या नावावर करू शकत नाही, पण आपली नर्सरी आहे ना, ती आपण बनीच्या नावावर सहज करू शकतो। म्हणजे? अगं, एकंदरीतच मला शार्दूलचं वागणं खटकायला लागलं होतं, म्हणून त्यावेळेसच नर्सरीचे पेपर्स आहेत ना, त्याच्यातून शार्दूलचं नाव काढून टाकलं होतं। अगं, हे पेपर्स मी तेव्हा शामरावांना दाखवायला विसरलो होतो, कारण तेव्हा हे सापडत सुद्धा नव्हते ना। मला बोलला नाही तुम्ही? अगं, तेव्हा तशी गरज वाटली नाही ना। कसं आहे ना, यातून मी कधीही शार्दूलचं नाव कमी करू शकत होतो। म्हणजे ही नर्सरी आपण आपल्या पैशाने विकत घेतली आहे, त्यामुळे याचं काय करायचं ना, हे आपल्या हातात होतं। मला नाही काही कळत ते। अगं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल ना, तर त्यावर आपला शार्दूल हक्क सांगू शकतो, पण आपल्या मेहनतीची कमाई कोणाला द्यायची हे आपल्या हातात असतं। हे बघ, आपण ही नर्सरी कुठल्या तरी माणसाला विकू आणि आलेल्या पैशात बनीच्या नावावर एफडी करून टाकूया, तेवढंच त्यांचं समाधान। म्हणजे बनीच्या बाजूने आपण उभे आहोत हे त्यांना पटेल, पुढचं पुढे बघू। अहो, पण त्या प्रॉपर्टी मागतायत, एवढी आणि नर्सरीनी त्यांचं समाधान होणार आहे का? अगं, आपण त्यांना कन्व्हिन्स करू, आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आता। शामराव, मागच्या वेळेस तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता। म्हणजे आमच्या घराच्या प्रॉपर्टीवर आमच्या मुलाचा हक्क आहे, पण घराच्या प्रॉपर्टीवर, पण आमच्या नर्सरीच्या प्रॉपर्टीवर त्याचा काही हक्क नाहीये। आम्ही त्याचं नाव काढून टाकलेलं आहे। ही प्रॉपर्टी म्हणजे नर्सरी आम्ही आमच्या पैशाने विकत घेतली। म्हणजे मी रिटायर झालो ना, तेव्हा आलेल्या पैशांमध्ये ती नर्सरी आम्ही विकत घेतली होती, इन्व्हेस्टमेंट म्हणून। आणि तेव्हा जे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवले होते ना, त्यात माझ्या मुलाचं नाव होतं, शार्दूलचं नाव होतं, पण नंतर जेव्हा त्याची वागणूक बघितली तेव्हा आम्ही त्याचं नाव काढून टाकलं। आणि तुम्हाला जे मागच्या वेळेस पेपर्स दिले होते ना, ते जुने पेपर्स होते। हो ना, आमच्याकडूनच काहीतरी गोंधळ झाला। म्हणजे कसं आहे ना, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचं नाव त्यातून काढून टाकलं होतं, त्यामुळे आता त्याच्या परवानगीशिवाय काय, त्याच्या नकळत सुद्धा ही प्रॉपर्टी आम्ही विकू शकतोय। आणि आता ही नर्सरी विकायची आम्हाला खूप गरज आहे। म्हणजे काय आहे ना, वसूचं लग्न आता अगदी तोंडावर आलंय। स्वामीजींनी परवानगी दिली आहे, 10-12 दिवसात लग्नाची तयारी सुरू होईल। त्याच्या आधी वसू आणि बनीची काहीतरी सोय करायला लागेल ना आम्हाला। म्हणजे बनीच्या नावावर बँकेमध्ये काहीतरी पैसे ठेवायला हवेत आम्हाला। म्हणजे बघा, तुम्ही मागच्या वेळेसच्या वसूच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, पण प्लीज आम्हाला यावेळेस काहीतरी मदत करा। तुम्ही फार उशीर केलात सुधीर। तेव्हा तुम्ही नाही म्हणालात म्हणून मी माझे पैसे दुसरीकडे इन्व्हेस्ट केले, आणि आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।